51 प्रश्न क्रमांक 51 एका संख्येत शतक दशक व एकक स्थानी अनुक्रमे P55 हे अंक आहेत तर त्या स्थानी किमतीची बेरीज किती म्हणते। सगळ्यात पहिले काय म्हणते शतक आहे, इथं शतक, मग आहे दशक आणि मग आहे एकक असे स्थान आहे म्हणते। आणि यांच्या स्थानी कोण आहे, इथं P आहे, इथं 5 आहे आणि इथं कोण आहे 5 आहे। ठीक आहे, यांची स्थानिकांची बेरीज। इथं शतक आहे, शतक आहे म्हणजे 1 वर किती शून्य, 2 शून्य। इथं काय दशक आहे म्हणजे किती शून्य, 1 वर 1 शून्य। आणि इथं एकक आहे म्हणजे कोणता अंक, फक्त 5 हा अंक येणार किंवा जो अंक दिला तोच अंक। याची काय करायची म्हणते बेरीज। मग याची काय करायची बेरीज। मग 100 गुणिला P म्हणजे किती होणार 100 P। ठीक आहे, आता 10 गुणिला 50 म्हणजे किती, 5 म्हणजे किती होणार 50। आणि इथं काहीच नाही, समजा आपण एक पकडू, 5 गुणिला 1 म्हणजे किती होणार 5। आणि याची काय म्हणते बेरीज। याची बेरीज जर का करतो म्हटलं तर 100 P जच्चा तसा 50 आणि 5 किती होणार 55। म्हणजे 100 अधिक 55 म्हणजे पर्याय क्रमांक 4 100 P अधिक 55। प्रश्न क्रमांक 54 प्रश्न क्रमांक 54 हा कंचे भागू बेवचा साधा सोपा प्रश्न आहे। पहा कंसात आहे 2/5 गुणेला 10/3 गुणेला 3/8 गुणेला 2 कंस कंप्लीट भागेला 1/22। ठीक आहे, आता अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। तर पहा इथं कंसाच्या आतमध्ये आता गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे तर समजा असं या ठिकाणी असे असे आणि असे म्हणजे वरचे खालचे आणि तिरपे अशा प्रकारे कोणतेही समजा अंक कटू शकते। तर पहा इथं 5 1 5 5 दुनी 10 3 1 3 3 1 3। आता इथं काही नाही म्हणजे इथं काय असते खाली 1 असते। मग इथं आपण जर का अजून विचार करतो म्हटलं तर इथं बे 1 बे बे चोक 8। ठीक आहे, मग इथं बे दुनी 4 आणि 2 2 कटला म्हणजे इथं सगळं काटाकुटी झालं तर किती उरला 1 आणि 1 भागेला 1/22। हा भागाकाराचा आपल्याला जर का गुणाकार करायचा तर आपण काय करतो अंशाचा छेद आणि छेदाचा अंश म्हणजे 22 छेद काय होणार 1 1 कटला म्हणजे उरला किती 22। म्हणजे पर्याय क्रमांक 4 22। 55 प्रश्न क्रमांक 55 मध्ये फुलांच्या ढिगातून एकतर 12 हार नाही तर 15 हार असे काही हार तयार केले, दरवेळी 5 फुलं उरतात तर ढिगात कमीत कमी फुलं किती। पहा आता समजा अशी काहीतरी एक ढीग असन ह्या ढिगामध्ये काहीतरी फुलं असन तर प्रत्येक वेळी जर का हार तयार केले तर काय म्हणते प्रत्येक हारात एक तर प्रत्येक हार 12 किंवा 15 फुलाचा हार आहे। म्हणजे प्रत्येक हारात एक तर 12 फुलं पाहिजे किंवा 15 फुलं पाहिजे। मग अशा वेळेस जर का समजा आपण करतो म्हटलं तर 12 आणि 15चा काय काढायला लागेल एलसीएम काढायला लागेल। 12 आणि 15चा एलसीएम किती होणार आपला 60। 12 आणि 15चा एलसीएम किती होणार 60। म्हणजे म्हणण्याचा अर्थ 12 आणि 15 अशी फुलं वापरून एकूण किती फुलाचा वापर झाला 60 फुलाचा वापर झाला। तरी सुद्धा या टोपलीत किती फुलं उरले म्हणते 5 फुलं उरले। मग 5 फुलं उरले तर 5 फुलं जर का आपण याच्यात जोडून देणार म्हणजे 60 आणि 5 किती होणार 65। म्हणजे फुलं एकूण किती फुलं होते टोपलीत 65 फुलं होते। एक दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 768 असून त्यांचा मसावी 8 आहे तर त्यांचा असामायिक अवयवांचा गुणाकार किती म्हणते। पहा मग आता 2 अंकी दोन संख्येचा गुणाकार किती आहे म्हणते 768 आणि त्यांचा मसावी किती आहे, त्यांचा मसावी आपल्याला दिलेला आहे, मसावी दिलेला आहे 8। मसावी किती दिलेला आहे आपल्याला 8 दिलेला आहे। तर त्या दोन संख्याचा असामायिक अवयवांचा गुणाकार किती। मग आता 768 इथं मसावी 8 दिले, मग 768 तुम्ही मसावीनं भागा 768 भागेला 8। 8 जर का भागतो म्हटलं 8 1 8 8 9 72 उरून किती राहिले 4 8 6 48 म्हणजे किती आले 96। आता याच्यात तर असामायिक अवयव निघणार नाही म्हणून पुन्हा आले 8 न भागा। 8 जर का भागतो म्हटलं तर 8 1 8 उरला किती 1 8 दुनी 16 म्हणजे किती आले 12। ठीक आहे, आणि आता 12चे असामायिक अवयव आपण करतो म्हटलं तर 3 आणि 4 असामायिक म्हणजे त्याच्यात कोणताच अंक समान नाही। मग 12चे असामायिक अवयव काय येणार 3 आणि 4 आणि यांचा गुणाकार काय येणार पुन्हा 12चे येणार। म्हणून याचं उत्तर काय ते पर्याय क्रमांक 2 12। मी एक संख्या मनात धरली त्यातून 9 वजा केले व उरलेल्या बाकीला 13 ने भागले तेव्हा भागाकार 18 आला तर मनात धरलेली संख्या कोणती। पहा मी एक संख्या मनात धरली, संख्या धरलेली मनातली माहित नाही म्हणजे आपण पकडू x। त्याच्यातून काय केले म्हणते त्यातून 9 वजा केले म्हणजे वजा 9, त्याच्यातून 9 वजा केले व उरलेल्या बाकीला 13 ने भागले। म्हणजे एक संख्या मनात धरली त्यातून 9 वजा केले व उरलेल्या बाकीला 13 ने भागले म्हणजे भागाकारात 13 तर तेव्हा भागाकार किती आला म्हणते 18। म्हणजे हे जर का सोडवलं तर हे भागाकार किती आला 18 आला तर ते संख्या कोणती म्हणजे तुम्हाला x काढायचा आहे। तर पहा हा इकडे भागाकार इकडे जाताना गुणाकारच होणार म्हणजे x वजा 9 बरोबर 18 गुणिले किती होणार 13। मग इथं x वजा 9 बरोबर 18 3 54 4 हातचे आले 5 18 1 18 18 5 किती झाले 23। ठीक आहे, म्हणजे 234 आले। मग हा मायनस तिकडे जाताना काय होणार प्लस म्हणजे x बरोबर 234 अधिक 9 म्हणजे x बरोबर 9 4 13 3 हातचा आला 1 3 आणि 4 म्हणजे 243 म्हणजे मनात धरलेली संख्या कोणती 243 पर्याय क्रमांक 3।
एका व्यक्तीने 2000 रुपये कर्ज 4 हप्त्यात परत केले, प्रत्येक हप्ता 50 रुपये जास्त होता, तर पहिला हप्ता कितीचा? प्रत्येक हप्ता मागच्या हप्त्यापेक्षा 50 रुपयाने जास्त होता. पहिला हप्ता माहिती म्हणजे समजा आपण पकडू एक्स हप्ता होता, काहीतरी रुपये होते. पुढचा हप्ता 50 ने जास्त असणार, म्हणजे एक्स अधिक 50, त्याचा पुढचा एक्स अधिक 100, त्याचा पुढचा एक्स अधिक 150. एकूण किती हप्ते होते? असे 4 हप्ते. म्हणजे हा पहिला हप्ता, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा हप्ता. हे 4 हप्ते झाले. हे एकूण रुपये किती होते? म्हणते 2000 रुपये होते. म्हणजे आपण 2000 लिहिले. मग आता सारख्या अंकाची बेरीज म्हणजे 50 आणि 100 150, 150 किती झाले? 300. इथं एक्स ची बेरीज करतो म्हटलं, एक्स म्हणजे टोटल एक्स किती आपल्याला? 4x, म्हणजे 4x झाले अधिक 150 अधिक 300 बरोबर किती होणार? हे 2000. ठीक आहे. मग 4x बरोबर हा 2000, 300 इकडे 2000 म्हणून जर केलं तर किती उरणार आहे? 1700. म्हणजे आपल्याला एक्स ची किंमत आपल्याला काढायची. 4 ने जर काय भागतो म्हटलं, 4 चौक 16. ठीक आहे. 4 चौक 16 उरला किती? 1. 4 दुने 4 5, म्हणजे एक्स बरोबर किती भेटला आपल्याला? 425. तर पहिला हप्ता कितीचा? म्हणजे एक्स बरोबर इथं 425 भेटला, म्हणजे या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी 425 लिहा. तर पहिला हप्ता किती होणार? 425. प्रश्न क्रमांक 59. एक 2 अंकी संख्येचा 1/4 व त्या संख्येचा 1/5 पेक्षा 4 ने मोठा आहे, तर अंकातील फरक काय? पहा. एक 2 अंकी संख्येचा 1/4. आता संख्या माहित नाही, म्हणजे संख्या पकडू आपण एक्स, त्याचा 1/4 म्हणजे किती होते? 1/4. व त्याच संख्येचा म्हणजे कोणाचा? एक्सचा. व त्याच संख्येचा 1/5 म्हणजे 1/5. याच्यापेक्षा हा 4 ने मोठा आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ दोघांतला फरक कितीचा? 4चा आहे. म्हणजे बरोबर किती येणार? 4. आता हे सोडवा लागेल. 1 गुणिले एक्स म्हणजे x/4 वजा 1 गुणिले एक्स म्हणजे x/5 बरोबर झाले 4. याचा तिरपा गुणाकार करा. 5 गुणिले एक्स म्हणजे 5x, 4 गुणिले एक्स म्हणजे 4x. 5x मधून 4x गेला x, खाली यांचा गुणाकार 5 चोक किती होणार? 20 बरोबर किती होणार? 4. एक्स पाहिजे एक्स तसाच ठेवला, जर तर मग एक्स तसाच ठेवला, हा इकडे गुणाकारात जाणार, म्हणजे 20 चोक किती होणार? 80. ठीक आहे. मग पुढे काय म्हणते? तर त्या अंकातील फरक किती? मग 80 म्हणजे 8 आणि 0 याच्यातला फरक किती येणार? 8चा. म्हणून पर्याय क्रमांक 3 8. प्रश्न क्रमांक 61. 10 रुपये दर्शनीय किमतीच्या शेअर बाजार भाव 7 रुपये आहे व त्यावर 7 रुपये असताना 2142 रुपये सर्वसाधारण शेअर मध्ये गुंतवले आणि त्यावर 2% दलाली दिली, तर एकूण किती शेअर खरेदी घेतले? पहा. आता 10 रुपये दर्शनीय किमतीचा शेअरचा बाजारचा भाव 7 रुपये असताना 10 रुपयाची किंमत आहे म्हणते, 10 रुपयाची किंमत आहे, परंतु 10 रुपयाच्या किमतीत त्याने खरेदी केला का? नाही. परंतु त्याने खरेदी किती केला? 7 रुपये असताना त्याने काय केला? खरेदी केला. तर खरेदी केलं त्याने किती रुपये गुंतवले म्हणते? 7 रुपये असताना. त्याने 7 रुपये असताना टोटल 2142 रुपये गुंतवले. ठीक आहे. 2142 रुपये गुंतवले. ठीक आहे. गुंतवले. तर व त्यावर त्याला 2% दलाली लागली. कायच्यावर? 7 रुपयाचा जो एक शेअर जर खरेदी करता त्यावर 2% दलाली द्यायला लागेल. म्हणून 7 रुपयाचे जर का 2% जर आपण काढतो म्हटलं, 7 दुनी 14 भागेला 100, म्हणजे दलाली किती होणार? 7 रुपयावर 0.14 रुपये काय होणार? दलाली होणार. म्हणजे 7 रुपये आणि 0.14 रुपये, म्हणजे टोटल त्याला एका शेअरवर किती रुपये द्यायला लागले? 7 रुपये 14 पैसे. किती रुपये द्यायला लागले? 7 रुपये 14 पैसे. असे करून त्याने किती रुपये गुंतवले? 2142 रुपये. मग एका शेअरची आपल्याला जर का आपल्याला किंमत म्हणजे एकूण किती शेअर म्हणजे पहा, 7 रुपये 14 पैसे या दराने त्याने टोटल किती खरेदी केले? टोटल रुपये गुंतवले 2142. म्हणून काय करा, जर तुम्हाला एकूण शेअर पाहिजे असेल तर 2142. ठीक आहे. एक शेअर 7 रुपये 14 पैशाचा, तर 2142 रुपयात किती शेअर होणार? म्हणजे 7.14. ठीक आहे. हा जर का पॉईंट काढतो म्हटलं तर इकडे 1 वर किती शून्य? 2 शून्य, कारण की 2 घरांतर पॉईंट होता. जर आता याचा गुणाकार करतो म्हटलं तर पहा, इथं 14 त्रिक तुम्हाला 42 दिसते, 7 त्रिक 21 दिसते, म्हणजे म्हणण्याचा अर्थ 714 किती पट आहे? 3 पट आहे. 3 गुणिले 100 म्हणजे किती? 300. म्हणजे त्याने किती शेअर खरेदी केले असेल? 300 शेअर खरेदी केले असेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 63 म्हणते, एका मुलाला 104 व 203 त्यांची बेरीज करण्यास सांगितले, परंतु त्याने 104 व 203 यांचा गुणाकार व्यस्तची बेरीज केली. पहा. आता गुणाकार व्यस्त, इथं तुम्हाला काय म्हणते? गुणाकार व्यस्त. आणि कधी कधी काय असते? बेरीज व्यस्त. कधी कधी काय असते? बेरीज. गुणाकार व्यस्त मध्ये काय होते? समजा इथं आपण लिहिले 9, 9चा गुणाकार होणार 1/9. जर समजा इथं लिहिले आपण 5/3, याचा गुणाकार व्यस्त होणार 3/5. ठीक आहे. म्हणजे गुणाकार व्यस्त मध्ये काय होते? थोडक्यात जर का सांगतो म्हटलं तर अंशाच्या ठिकाणी छेद येते आणि छेदाच्या ठिकाणी काय ते? अंश होते. आणि बेरीज व्यस्त मध्ये जर समजा आपण बेरीज व्यस्त जर आपल्याला करायची आहे, समजा आपल्याला म्हटलं 9ची बेरीज व्यस्त किती, तर 9ची बेरीज जर 9 आहे, तर 9ची बेरीज व्यस्त काय होऊन जाणार? -9. जर म्हटलं आपण -5/3 ची बेरीज व्यस्त किती, तर हे होऊन जाणार 5/3. तर बेरीज व्यस्त मध्ये सांगायचं म्हणजे थोडक्यात असं आहे, जर बेरीज व्यस्त मध्ये संख्या जसच्या तशी राहते, फक्त काय होते? चिन्हाची बदल. इथं प्लस आहे, तिकडे काय झाला? मायनस, आणि इकडे मायनस आहे, तिकडे काय झाला? प्लस. हे फक्त एवढं लक्षात ठेवा, गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त. मग आता काय म्हणते? 1/4 व 2/3 चे गुणाकार व्यस्त. 1/4 पहा, 1/4
1/4चा गुणाकार व्यस्त काय होणार 4/1 है ना. 1/4चा गुणाकार व्यस्त व 2/3चा गुणाकार व्यस्त व 2/3चा गुणाकार व्यस्त काय होणार 3/2. यांची बेरीज यांची बेरीज करायची म्हणजे 4/1 अधिक 3/2 यांची आपले काय करायचे बेरीज करायची आहे. आता तिरपा गुणाकार 4 दुनी 8 3 1 3 आणि 2 1 2 म्हणजे 11/2 म्हणजे यांचा गुणाकार किती 11/2 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 64 आपल्याला आकृती दिलेली आहे. एक अशी समजा एक सरळ आकृती दिलेली आहे. इथं या ठिकाणी असं समजा इथं ए आहे, इथं या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी सी आहे आणि इथं या ठिकाणी डी आहे. तर आपल्याला वरील आकृती ए ते डी म्हणजे हा पूर्ण जे अंतर दिलेलं आहे हे किती दिलेलं आहे 15 सेंटीमीटरचं अंतर दिलेलं आहे. त्यानंतर बी डी किती दिलं आहे 9. बी ते डी म्हणजे बी ते डी हा किती दिलेलं अंतर 9 सेंटीमीटर म्हणजे पूर्ण इथून इथपर्यंत 15 आहे. बी आणि डी समजा 9 आहे. जर समजा मग म्हणजे इथून इथपर्यंत म्हणजे ए ते डी पर्यंत जर 15 आहे आणि बी ते डी पर्यंत 9 आहे. जर समजा ए ते डी पासून जर बी ते डी काढून टाकला म्हणजे समजा आपण इथं ए डी वजा बी डी जर का आपण करतो म्हटलं तर म्हणजे ए डी किती आहे 15 आणि बी डी किती आहे 9 म्हणजे हे जे मनातले जे उरून आले हे किती उरून आले 6 म्हणजे ए ते बी किती उरून आले आपल्याजवळ हे जर का मोजतो म्हटलं तर आपल्याजवळ उरून आले फक्त ए ते बी किती उरून आले 6 हे उरून आले 6. ठीक आहे मग हे उरून आले 6. तर ए सी किती आहे म्हणते 8. मग ए ते सी 8 आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ ए ते सी 8 आहे. म्हणजे आता म्हणण्याचा अर्थ समजा इथून इथपर्यंत किती आहे 6 आणि ए ते बी आपल्याजवळ इथून इथपर्यंत किती आहे 8 आणि ए ते बी किती आहे 6. मग ए ते सी म्हणजे ए सी किती आपल्याजवळ 8 आणि ए बी किती आहे आपल्याजवळ ए बी आहे 6. मग ए सी मधून जर का ए बी गेलं तर किती उरून आले 2 म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथून एवढं अंतर किती राहील 2 म्हणजे बी सी किती येणार 2. पर्याय क्रमांक 2. किलोग्राम 70 ग्राम 7 मिलीग्राम बरोबर किती ग्राम पहा. आता हे ग्राम किलोग्राम मीटर डेसिमीटर सेंटीमीटर हा नेहमी कन्फ्युजन जाते म्हणून तुम्हाला एक जुगाड सांगतो पहा. लक्षात घ्या सगळ्यात पहिले येणार किलोग्राम. ठीक आहे किलोग्राम म्हणतो किंवा कधी कधी किलोमीटर म्हणतो. मग येणार किलोग्राम मग येणार हेक्टाग्राम मग येणार डेकाग्राम मग येणार ग्राम मग येणार डेसिग्राम मग येणार सेंटीग्राम आणि मग त्यानंतर येणार मिलीग्राम. ठीक आहे आलं का लक्षात. हे लक्षात ठेवायचं. मग याच ठिकाणी म्हणताना आपण काय म्हणू शकतो हा किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर मीटर डेसिमीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर. ठीक आहे मग अशा प्रकारे समजा हे आपले मापक आहे. ठीक आहे अशा प्रकारे आपले मापक आहे. तर पहा हे कसं मग आता काय म्हणते शेवटी काय म्हणते किती किलोग्राम विचार किती काय विचारलंय सगळ्याला काय विचारलेलं आहे ना किलोग्राम विचारलंय. किती किलोग्राम विचारलंय. मग किती किलोग्राम जर का म्हटलं तर प्रत्येक युनिट आपल्याला किलोग्राम करायला लागेल. म्हणजे आता 7 किलो पहिले दिलं आपल्याला 7 किलोग्राम. मग 7 किलोग्रामचे तर 7 किलोग्राम राहणारच आहे. ठीक आहे त्यानंतर म्हणते 70 ग्राम. त्याच्यानंतर काय म्हणते अधिक 70 ग्राम. आता ग्राम 70 ग्राम ग्राम पासून आपल्याला आता किलोग्राम करणं आहे. 70 ग्राम इथं आपल्याला किलोग्राम करणं ग्राम पासून आपल्याला किलोग्राम करणं म्हणजे वरून खाली येणं आहे. तर आपल्याला काय करावं लागते भागाकार करावं लागते. जेवढे तुम्ही घरं खाली येणार प्रत्येक घरासाठी 10 न भागाचं किंवा जेवढे घरं तुम्ही वर जाणार प्रत्येक घरासाठी 10 न आपल्याला गुणा लागते. मग 70 ग्राम आहे. मग 70 ग्रामले 1 2 3 म्हणजे भागेला किती येणार 1 वर 3 0 0 0 कटला म्हणजे 0.07 ग्राम म्हणजे 0.07 किलोग्राम म्हणजे इथं येणार 0.07 किलोग्राम. त्याच्यानंतर म्हणते मिलीग्राम. मिलीग्राम म्हणजे इथून आपल्याला इथं येणार म्हणजे 1 2 3 4 5 6 6 घरं खाली येणार आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं असं होणार 7 भागेला 1 वर 0 1 2 3 4 5 6. मग जर का हे जर का पुन्हा जर का भागतो म्हटलं तर पहा इथं काय 1 झाला पहिले 1 1 2 3 4 5 आणि 1 6. ठीक आहे मग आता इथं येणार 0.0000007. ठीक आहे मग आता याची काय करायची आपल्याला बेरीज करायची. मग याची जर का आपण प्रत्येकाची बेरीज करतो म्हणजे 7 जसच्या तसा पॉईंटच्या ठिकाणी इकडे काय येणार पॉईंट येणार म्हणून 0.7 1 2 3 0. ठीक आहे आणि शेवटी 7 म्हणजे पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 3 7.07007. 2.25 अधिक 2/5 भागेला 1 वजा 1/25. मग हे जर का आपण सोडवतो म्हटलं हा सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे. पहा 5 दुनी 10 2 किती 5 दुनी 10 2 किती झाले 12/5 अधिक हा 2/5 जसं तसं राहू द्या 25 1 25 25 मधून 1 गेला किती झाले 24 24/25. ठीक आहे मग आता 24/25 झाला. मग सगळ्यात पहिले हेच आपल्याला सोडवावं लागेल. तर 12/5 मग हा 25 इकडे आपला 24/25 इथे किती येणार 24. मग हे काय 25 इकडे जाणार म्हणजे पहा हे असं होणार अधिकचं चिन्ह ज्याच्यात असं लिहिलं म्हणजे 2/5 हा इथं हा वरत म्हणजे गुन्हेला 25 किती जाणार 24. तर 5 1 5 5 5 25 बे 12 24. ठीक आहे मग आता किती आलं 12/5 अधिक 5/12. याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर पहा
तर छेद सामान्य आहे म्हणून 12चा वर्ग 144 आणि 5 5 25 आणि 12 पंच 60 म्हणजे 169/60. पर्याय क्रमांक 3. 68. एका त्रिकोणाचा पाया 30 सेंटीमीटर असून क्षेत्रफळ 630 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाची उंची किती? तर बा त्रिकोणाचे क्षेत्रफळ इथं त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय ते 1/2 गुणेला पाया गुणेला उंची. तर मग इथं आपल्याला क्षेत्रफळ दिले आहे म्हणजे क्षेत्रफळच्या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेले बरोबर 1/2 पाया दिलेला आहे, पायाच्या ठिकाणी पाया लिहिले 30, उंची माहित नाही म्हणजे उंची आपण ज्याच्या तशी राहू देऊ. ठीक आहे, मग येले जर उंची किती दिली उंची दिलेली नाही म्हणजे उंची आपण ज्याच्या राहू देऊ. मग आता बे 15 30. ठीक आहे, मग पुन्हा जर केले भागतो म्हटलं 15 1 15 15 चौक 60 15 2 30 म्हणजे उंची किती आपली 42 सेंटीमीटर आली उंची आली म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 70 म्हणते दोन्हीकडून यात्राच्या दरम्यान एचा सरासरी वेग 15 किलोमीटर आहे, जातेवेळी वेग 20 किलोमीटर प्रति तास आहे. जर जातेवेळी 20 किलोमीटर प्रति तास आहे तर परत येतेवेळी त्यांचा वेग किती? जर दोन्हीकडून यात्राच्या दरम्यान एचा सरासरी वेग किती आहे म्हणजे 15 व जातेवेळी वेग किती आहे 20, तर परत येतेवेळी वेग किती आहे म्हणजे सरासरी वेग आपल्याला किती दिलेला आहे 15. ठीक आहे, सरासरी वेग आपल्याला 15 दिलेला आहे. मग म्हणजे काय होते इथं सरासरी वेग बरोबर 2 जाण्याचा वेग आणि येण्याचा वेग भागेला जाण्याचा वेग अधिक येण्याचा वेग. मग इथं 2च्या ठिकाणी 2 लिहा. ठीक आहे, जातेवेळी वेग आपल्याला दिलेला 20, येतेवेळी वेग येत नाही म्हणजे आपण बीचा वेग सरळ सरळ पकडून घेऊ. ठीक आहे, मग आता बीचा वेग इथं आपण काय करू यावेळेस आपण पर्यायावरून बीचा वेग जर आपण 12 पकडला तर इथं काय लिहायचं तर 12 लिहू. ठीक आहे, सरासरी वेग किती 15 आला पाहिजे म्हणजे 20 आणि 12 किती होणार इथं 32. हे जर का सोडवतो म्हटलं तर 4 25 4 8 32. इथं 4 2 8 4 त्रिक 12 आणि 2 2 कटलं 5 त्रिक 15 म्हणजे सरासरी वेग किती होणार 15. आणि आपल्याला पर्यायामध्ये म्हणजे प्रश्नात सरासरी वेग 15 दिलेला आहे म्हणजे आपण पर्यायामधून बीचा वेग 12 पकडला, तो काय पकडला योग्य पकडला. प्रश्न क्रमांक 73 25°C तापमान म्हणजे किती फॅरनहाइट आहे? तर याचं सूत्र आहे इथं दिलेलं तर फॅरनहाइट F बरोबर 9/5 गुणेला इथं सेल्सिअस अधिक किती होणार 32. ठीक आहे, असं याचं काय दिलेलं आहे सूत्र दिलेलं आहे. मग फॅरनहाइट मध्ये काढायचं जास्त असेल 9/5 सेल्सिअसची संख्या किती दिली आपले 25 अधिक किती होणार 32. 5 5 25 9 5 45 अधिक 32 म्हणजे किती होणार 77 म्हणजे फॅरनहाइट मध्ये किती येणार 77 तापमान. संत पाण्यात एक नाव संत पाण्यात 13 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. जर प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने 68 किलोमीटर प्रवास करण्यासाठी किती तास पूर्ण लागेल पहा. जर एक नाव संत पाण्यात 13 किलोमीटर प्रति तास पहा इथं येते विरुद्ध, इथे येते विरुद्ध वेग, इथे येते विरुद्ध वेग, इथे येते संथ वेग आणि इथं येणार प्रवाहाची दिशा. ठीक आहे, मग आता संत पाण्यातील वेग किती आहे म्हणजे 13 किलोमीटर आहे. जर प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर असेल मग आता प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर आहे म्हणजे हा जो आहे मंदातला वेग हा किती किलोमीटर आहे म्हणजे 4 किलोमीटर प्रति तास. तर प्रवाहाच्या दिशेने ठीक आहे प्रवाहाच्या दिशेने म्हणजे फक्त बोटीचा वेग 13 आहे आणि प्रवाहाचा वेग 4 आहे म्हणजे 13 आणि 4 किती होणार टोटल वेग किती होणार 17 किलोमीटर. तर इले जायची किती किलोमीटर टोटल 68 मग एका तासात 17 तर मग 17 आपला 68 भागीला 17 17 चौक किती होते 68 म्हणजे किती तासात पूर्ण करणार 4 तासात पूर्ण करणार. तसंच जर तुम्ही विचार करतो म्हटलं बोट व प्रवाह एकदम सोपा टॉपिक आहे, काही त्याच्यात कठीण नाही आहे. खालीपैकी बिनचूक पर्याय शोधा. जसं आपल्याला दिलेलं रिकामी जागा भरायची आहे P-XRG डॅश डॅश WXR डॅश MP डॅश डॅश GM. मग आता या ठिकाणी आपल्याला पहिले अंक मोजून घ्यायचे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता अंक मोजले मग अंक मोजले 18 अंक आहे तर 3 3 चे गट करून पहा 6 6 चे गट करून पहा 9 9 चे गट करून पहा. तर पर्यायावरून जर का विचार करतो म्हटलं तर पर्यायामध्ये जे अंक आहे ते मोठे आहे म्हणून आपण 6 6 चा गट करून पाहू 1 2 3 4 5 आणि एक झाले 6 1 2 3 4 5 आणि इथं झाले 6 1 2 आणि झाले 6. मग आता झाले 6 मग आता पहा इथं सगळ्यात पहिले P आहे इथं काही नाही आहे इथे P आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं सुद्धा काय येणार P. इथं दुसऱ्या नंबरवर इथं W आहे इथं W म्हणजे इथे सुद्धा W येणार. इथं जर इथं समोर जर आपण चलतो म्हटलं तिसऱ्या नंबर इथं X आहे इथे X आहे तर इथं सुद्धा काय येणार इथं सुद्धा X येणार. इथं R आहे इथं R आहे तर इथं सुद्धा काय येणार Rच येणार. इथं G आहे म्हणजे इथं सुद्धा काय येणार G येणार. ठीक आहे, मग आता इथं काहीच नाही तर मग हे कसं माहित पडणार तर ह्या दुसऱ्या ह्याच्यात शेवटी कोण आहे इथं M आहे तर म्हणजे इथं कोण येणार M. तर म्हणजे आपल्याला कोणता अंक भेटणार W M P G X आणि R म्हणजे पर्याय क्रमांक 2.
ठीक आहे. प्रश्न क्रमांक 81 ए अधिक बी आणि ए अधिक बी चा वर्ग याचा तुम्हाला काय विचारलं तृतीय पद विचारलं. तर मग काय होणार, तृतीय पद म्हणजे काय होते, पहिली संख्या जशी जशी राहते दुसऱ्याचा काय होते वर्ग होते है ना, दुसऱ्याचा वर्ग म्हणजे हा दुसरा पद आहे याचा काय होणार, आता वर्ग करायला लागेल. म्हणजे ए अधिक बी बरोबर ए अधिक बी याचा काय ए अधिक बी चा वर्ग म्हणजे याचा सुद्धा काय होणार वर्ग होणार. मग इथं ए अधिक बी बरोबर याचा वर्ग जर करतो म्हटलं तर ए अधिक बी याचा वर्ग 2 याचा वर्ग 2 गुणिले 2 म्हणजे किती होणार 4. ठीक आहे. मग जसं द्वितीय पद काढायचा आहे, तृतीय पद काढायचा आहे, मग हा इकडे चालला जाणार भागाकारात म्हणजे होणार ए अधिक बी चा घात 4 भागेला ए अधिक बी, इथं काहीच नाही म्हणजे काय होणार घात 1. मग भागाकारात आहे, जर तुमचा पाया समान आहे तर काय होते, समजा तुमचा पावर आहे त्याची काय होते वजाबाकी होते. मग 4 मधून 1 गेला किती होणार 3 म्हणजे ए अधिक बी चा घात 3 म्हणजे तृतीय पद कोणतं भेटते, पर्याय क्रमांक 2 ए अधिक बी चा घात 3. VIDEO त्यानंतर ORANGE त्यानंतर AWAKE AUDIO. मग याचा विसंगत घटक म्हणजे याच्यात कसा आहे, याच्यात आपल्याला स्वर दिले AEIOU स्वर दिलेले आहे. तर पहा याच्यात आय आहे ओ आहे आणि ई आहे म्हणजे याच्यात 3 स्वर आहे. मग याच्यात OAE याच्यात किती स्वर आहे, याच्यात सुद्धा 3 स्वर आहे. याच्यात AAE याच्यात सुद्धा 3 स्वर आहे. AUIO याच्यात किती स्वर आहे 4 स्वर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय आपला विसंगत आहे, कारण की याच्यात स्वर किती आहे 4, बाकी तिन्ही ठिकाणी किती येते 3-3 स्वर आहे. 50 मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदानाच्या कडेला प्रत्येक 5 मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा आहे, तर एकूण किती विद्यार्थी उभे असेल पहा. 50 मीटर आहे म्हणते टोटल, प्रत्येकी किती आहे म्हणते 50 मीटर अंतरावर आहे. 50 मीटर म्हणजे हे 50, ठीक आहे, इकडची बाजू प्रत्येक बाजू किती आहे 50. मग प्रत्येक 5-5 मीटर अंतरावर प्रत्येक किती मीटर अंतरावर आहे 5-5 मीटर अंतर आहे. म्हणजे जर का 50 भागीला 5 म्हणजे किती होणार 10, म्हणजे प्रत्येक कोपऱ्याला 10 म्हणजे इथं किती असेल 9, इथेही 9, इथेही 9 आणि इथे 10 पाहिजे प्रत्येक कोपऱ्यावर. म्हणजे जर का समजा आपल्याला 10 पाहिजे तर मग समजा आपण इथं काय करू, प्रत्येक कोपऱ्याला 1 बसून देऊ म्हणजे झाले 9 चौक 36 आणि प्रत्येक 4 कोपऱ्याचे 4, 36 आणि 4 किती होणार 40. तर प्रश्न क्रमांक 87 रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे. पहा इथं रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे म्हणजे राणीपेक्षा जास्त आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ राणीचे मार्क कमी आहे रामपेक्षा, मान्य अशी करायची याची. ठीक आहे. त्यानंतर रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे, राणीचे मार्क रत्नापेक्षा जास्त आहे. राणीचे जे मार्क आहे ते रत्नापेक्षा जास्त म्हणजे रत्नापेक्षा जास्त म्हणजे रत्नाचे मार्क राणीपेक्षा कमी आहे, राणीचे मार्क रत्नापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहे, रत्नाचे मार्क एक मिनिट, रत्नाचे मार्क हे रामपेक्षा जास्त आहे, रत्नाचे मार्क हे रामपेक्षा जास्त आहे. तर म्हणजे म्हणण्याचा अर्थ एक मिनिट थांबून राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहे म्हणजे काय म्हणते दुसऱ्या याच्यात राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहे. राणीचे जे मार्क आहे ते रत्नापेक्षा कमी आहे म्हणजे रत्ना इथं असू शकते किंवा रत्ना इथं सुद्धा असू शकते, त्याच गोष्टी राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी राहील. रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त म्हणजे म्हणण्याचा अर्थ रत्ना इथं नाही 100%, मग रत्ना कुठं इथंच आहे, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहे. त्यानंतर रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहे, रत्नाला किती पद्मापेक्षा अधिक मार्क आहे म्हणजे पद्मा इथे येऊ शकते, पद्मा इथे येऊ शकते, पद्मा इथे येऊ शकते, माहित नाही. तर सर्वात जास्त मार्क कोणाला, मग सर्वात जास्त मार्क कोणाला रत्नाले म्हणजे पर्याय क्रमांक 4 रत्ना. संपदपेक्षा उंच आहे. पास शिरीष संपदपेक्षा उंच आहे म्हणजे शिरीष संपदपेक्षा उंच आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ शिरीष पेक्षा लहान कोण आहे संपद आहे. ठीक आहे. आणि शिरीष हा संपदपेक्षा उंच आहे. ठीक आहे. राजू चारूपेक्षा उंच आहे, तर राजू आणि चारूचा इथं कुठंच उल्लेख केला नाही म्हणजे आपण इथे साईडनं लिहू, राजू हा चारूपेक्षा उंच आहे, चारूपेक्षा उंच आहे कोण राजू. ठीक आहे. इथे साईडनं लिहून घ्यायचं, उंच आहे. परंतु बालापेक्षा ठेंगणा राजू हा चारूपेक्षा उंच आहे, राजू हा चारूपेक्षा उंच आहे परंतु बालापेक्षा ठेंगणा म्हणजे बाला हा राजूपेक्षा उंच आहे. संपद चारूपेक्षा ठेंगणा आहे, संपद हा चारूपेक्षा ठेंगणा आहे, संपद हा चारूपेक्षा ठेंगणा आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ चारू हा संपदपेक्षा उंच आहे म्हणजे तिघचे तिघही कुठे येऊन जाणार इथं येऊन जाणार. ठीक आहे. तेव्हाच कुठून संपद येणार चारूपेक्षा ठेंगणा. चारू शिरीषपेक्षा उंच आहे, चारू जो आहे म्हणते शिरीषपेक्षा उंच आहे, चारू हा शिरीषपेक्षा उंच आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ 100% तिघ जण इथे येणार म्हणजे इथं कोण येणार चारू, राजू आणि बाला. ठीक आहे. तर सर्वात उंच कोण आहे, तर सर्वात उंच कोण आहे बाला म्हणजे पर्यंत ए हे मोठं चिन्ह दर्शवते, बी ठीक आहे बी मोठं चिन्ह सी, त्यानंतर व सी
मोठे चिन्ह डी. मग इथं पर्यायामधून दिलेलं आहे सी ए बी डी ए डी आणि ए बरोबर सी. तर पहा इथं पर्यावरून आपल्याला सोडावं लागेल. पहा आपल्याला सी पासून ए पर्यंत, सी पासून एचं सिम्बॉल आपल्याला मोठं चिन्ह म्हणजे आपले सी पासून ए जाणं म्हणजे सी पासून ए जाणं म्हणजे उरपाटा जायला लागून आलं म्हणजे विरुद्ध जायला लागून आलं म्हणजे विरुद्ध जर जात असेल तर चिन्हाची सुद्धा काय होऊन जाते, विरुद्ध होऊन जाते. म्हणजे मोठं चिन्ह इथं किती होऊन जाणार, लहान चिन्ह होऊन जाणार. मग आता सी पासून ए पर्यंत जाताना आपल्याला लहान चिन्हाची आवश्यकता, पण तिथं किती चिन्ह आहे, मोठं चिन्ह म्हणजे हे होणार नाही. मग ए ते डी जर का जातो म्हटलं, ए ते डी जर का जातो म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी कोणतं चिन्ह येते, मोठं चिन्ह येऊन आलं ना. प्रत्येक ठिकाणी कोणतं चिन्ह येऊन आलं, मोठं चिन्ह येऊन आलं. मग इथं मोठं चिन्ह, याच्यात सुद्धा मोठं चिन्ह म्हणजे हे काय आपलं पर्याय बरोबर आहे. जर समजा पर्याय क्रमांक 3 जर पाहिजे म्हटलं तर बी आणि डी, बी ते डी जाणं आपल्याला, बी ते डी जाणं आहे. समजा इथं कुठे जाणं आपल्याला बी ते डी, बी ते डी जातो म्हटलं प्रत्येक ठिकाणी कोणतं पहा, बी ते डी प्रत्येक ठिकाणी कोणतं चिन्ह आहे, मोठं चिन्ह आहे. पण इथं कोणतं चिन्ह आहे, लहान, म्हणजे हे होणार नाही. आता ए ते सी इथं बरोबरचं चिन्ह आहे, बरोबर चिन्ह याच्यात कुठंच नाही म्हणजे हे सुद्धा होणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ए डी. पाच मित्र एबीसीडी एका रांगेत दक्षिणेकडे चेहरा करून बसले. दक्षिणेकडे चेहरा करून बसले म्हणजे हे अशी बाजू 1 2 3 4 आणि हा शेवटचा 5वा मित्र दक्षिणेकडे चेहरा करून बसलेला आहे. परंतु याच क्रमाने बसले आवश्यक नाही. फक्त बी हा ए आणि ईच्या मध्ये. पहा आता इथं कुठंच माहिती म्हणून इकडे सरळ लिहा. फक्त बी हा ए आणि ईच्या मध्ये. मग बी इथं बसलेला ए आणि ईच्या मध्ये होऊ शकते. ए इकडेच आहे, ई इकडेच आहे, माहित नाही. म्हणून बी हा ए आणि ईच्या मध्ये सुद्धा असे सुद्धा बसू शकते. याचे सगळ्याचे चेहरे कोणत्या दिशेला, दक्षिणेकडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, त्यानंतर सी हा ईला सोडून उजवीकडे. सी हा ईला सोडून, सी हा ईला सोडून उजवीकडे, ईला सोडून उजवीकडे आहे. ठीक आहे. सी हा ईला सोडून उजवीकडे, सी हा ईला सोडून उजवीकडे म्हणजे कुठे येणार, समजा इकडे सी आला, सी हा ईला सोडून उजवीकडे, सी हा ईला सोडून उजवीकडे आहे. ए हा डीला सोडून, डी हा एला सोडून डावीकडे, डी हा एला सोडून डावीकडे. मग एला सोडून डावीकडे म्हणजे डी इथं आला, समजा डी इथं आला आहे. ह्या माहितीनुसार विधान बघा. बी हा ईच्या उजवीकडे आहे, बी हा ईच्या उजवीकडे आहे, बी हा ईच्या उजवीकडे म्हणजे पहा पहिला क्रमांक. बी हा एच्या डावीकडे आहे, बी हा एच्या डावीकडे आहे, नाही हे सगळी बाजू इकडे कोणती येणार, हे समजा असे बसले तर हे येणार उजवी आणि हे होणार डावी. तर बी हा एच्या डावीकडे आहे, बी हा एच्या डावीकडे आहे, नाही चुकीचा आहे, उजवीकडे आहे. त्यानंतर डी हा ईच्या डावीकडे आहे, डी हा ईच्या डावीकडे नाही, उजवीकडे आहे, हे चुकीचं आहे. त्यानंतर बी हा ईच्या उजवीकडे आहे, बी हा ईच्या उजवीकडे आहे, हो बी हा ईच्या उजवीकडे आहे, बरोबर आहे. ए हा सीच्या डावीकडे आहे, ए हा सीच्या डावीकडे, ए हा सीच्या डावीकडे नाही, आपला उजवीकडे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 ए हा ईच्या उजवीकडे आहे, बरोबर येणार. प्रश्न क्रमांक 98. पी हा क्यूचा भाऊ आहे म्हणते. पी हा जो आहे हा क्यूचा कोण आहे म्हणते, भाऊ आहे, भाऊ आहे. क्यूचा कोण आहे, हा भाऊ आहे, म्हणजे काय होणार इथं प्लस क्यूचा भाऊ आहे, क्यूचा. ठीक आहे. क्यू बद्दल माहित नाही, होऊ शकते बहीण पण असू शकते आणि भाऊ पण असू शकते, म्हणजे मुलगा किंवा मुलगी. त्यानंतर क्यू हा आरचा मुलगा आहे म्हणते. क्यू हा आरचा मुलगा आहे, म्हणजे आरचा मुलगा आहे म्हणजे क्यू काय 100% प्लसच आहे. आरचा मुलगा आहे, आरचा मुलगा हा याचा भाऊ आहे म्हणजे म्हणण्याचा आरचा मुलगा पी सुद्धा आहे. यस हे आरचे वडील आहे, यस हे आरचे वडील आहे. आरचे वडील कोण आहे म्हणते, यस, यस हे आरचे वडील आहे. हे काय वडील आहे म्हणजे काय ना, इथं प्लस एस हे आरचे वडील आहे. तर पी हा यसचा कोण, तर पी हा यसचा कोण म्हणजे पहा यसचा हा कोण झाला, यसचा हा कोण झाला, आर काय झाला समजा मुलगा किंवा मुलगी, आणि याचा हा कोण झाला मुलगा, म्हणजे म्हणण्याचा अर्थ यसचा पी कोण झाला, नातू, म्हणजे पर्याय क्रमांक 2 नातू. बरं, प्रश्न क्रमांक 100 मध्ये आपल्याला एवढी मोठी माहिती दिलेली आहे, पण एवढी मोठी माहिती काही कामाची नाही. फक्त इथं चिन्ह आपल्या कामाचं आहे. इथं पहा लक्षात घ्यायचं, पर्सेंटेज म्हणजे चिन्ह दर्शवते भाऊ, पर्सेंटेज म्हणजे चिन्ह दर्शवते भाऊ, प्लस म्हणजे चिन्ह दर्शवते मुलगी, त्यानंतर बरोबरचं चिन्ह दर्शवते क्यू, बरोबरचं चिन्ह दर्शवते मुलगा, बरोबरचं चिन्ह दर्शवते मुलगा, आणि हॅशचं चिन्ह दर्शवते पत्नी. तर यानुसार आपल्याला हे सोडवायचं आहे. पहा यल अधिक यम पर्सेंटेज एन बरोबर ओ हॅश पी. ठीक आहे. तर पीला पीचा एलशी संबंध काय, तर अशा वेळेस काय करायला लागते, नेहमी असा प्रश्न जर का आले तर आपल्याला मागच्या बाजूने सोडत न्यायचं. ठीक आहे. तर इथं तुम्हाला हॅश दर्शवते, हॅश म्हणजे पत्नी, म्हणजे म्हणण्याचा अर्थ ओ कोण आहे, पीची कोण आहे पत्नी, ओ कोण आहे पीची पत्नी आहे, म्हणजे काय येणार वजा बाकीचं चिन्ह. त्यानंतर बरोबरचं चिन्ह काय दर्शवते, मुलगा, मग म्हणजे यन कोण आहे, ओचा मुलगा आहे, मुलगा आहे म्हणजे काय येणार इथं प्लस.
ठीक आहे. त्यानंतर पर्सेंटेज काय दर्शवते भाऊ मुलगा हा कोण झाला ओचा मुलगा यन आणि याचा हा कोण झाला भाऊ हा काय झाला याचा भाऊ म्हणजे हा झाला प्लस म्हणजे म्हणण्याचा अर्थ ओचा सुद्धा काय झाला मुलगाच झाला. ठीक आहे कारण की मुलाचा मुलगा म्हणजे काय होणार मुलगाच होणार. त्या मुलाचा भाऊ म्हणजे काय होणार मुलगाच होणार. त्यानंतर काय म्हणते त्यानंतर यल यल म्हणते आपलं प्लस प्लस म्हणजे काय होते मुलगी म्हणजे यमची मुलगी कोण आहे यल यमची मुलगी कोण येते यल म्हणजे मुलगी मुलगी म्हणजे काय येणार प्लस. ठीक आहे याची काय मुलगी झाली म्हणजे काय होणार मायनस म्हणजे काय होणार मायनस. तर पीचा यलशी संबंध काय पीचा यलशी संबंध का पहा पीचा यलशी पहा याची पत्नी. ठीक आहे पत्नीचा मुलगा म्हणजे याचा सुद्धा मुलगा आणि याचा भाऊ म्हणजे याचा सुद्धा भाऊ आणि याची हे काय झाली याची काय झाली भावाची काय झाली हे पत्नी भावाची इथं प्लस म्हणजे काय मुलगी भावाची काय झाली म्हणजे याची हे मुलगी झाली याची हे काय झाली मुलगी झाली म्हणजे पोराची मुलगी म्हणजे तुमची कोण झाली नात तुमची काय झाली नात झाली. तर पीचा यलशी मग हे याची नात आहे परंतु यलचा हे कोण आहे आजोबा आहे म्हणजे यलचे कोण आहे आजोबा म्हणजे पर्याय क्रमांक 2 आजोबा.